आता 11 वाजलेत. घरातली सगळी कामं डन झालेत. नाश्ता झाले, बाबूला झोपवलाय आणि आता बाबू उठेल तेव्हा बाबूची आंघोळ करायची. तोपर्यंत मला आता 2 टास्क आहेत. पटकन जेवण बनवायचे आणि लादी पुसायचे घरची यायच्या आत. नाही तर बोलतील तू घरी राहून करतेस काय, फक्त बोलायला येतात, कामं करायला नाही येत. सकाळपासून व्हिडिओ काढायला जमलं नाही. आता जरा वेळात ते आले का मग मी बाहेर जाईल. काम आहेत ना. उठल्यापासून कपडे भांडी झाडू झाला, पोछा बाकी आहे. मग बाबू एवढा त्रास देतो ना, मी असली का नुसतं कडेवर हात दुखतात सगळे. आता पटकन जेवण बनवते. कोणाला इकडे आजोबा आजी गप्पा मारतात बाबूशी. 1 दिवसानंतर बघतायत ना, पूर्ण दिवसानंतर बघतायत. त्याची पण बघा. मग तुम्ही नसल्यावर मी काय त्याला आंघोळ नाही का आणणार? हो ना मग अंगो कर ए इकडे पटकन मम्मी बोल जा इकडे ये. ये पापड इकडे ये. मम्मी बाटली जा ना देतो नको काय आहे तुला खातो नको बघ या मम्मी कर भाई हा बघ बाबा हा बाबा दे काय लाडी गोडी लावतो तो. तू लाडी गोडी लावतो, तुला खायला भेटत नाही का? इथे आजोबा बाबूला भरवतात, कारण का तो जातच नाहीये, तिथून हलतच नाही. मग आजोबा बोलतात जाऊ दे मी भरवतो, तू नको टेन्शन घेऊ. बघा कसा खातोय. आता त्याचा खाऊन झाला. म्हणजे तो मला लाड करतो म्हणून का हो? माझी बाजू घेईल तो पोटा झालं. मेडिकलमध्ये येऊन आता जरा फ्रेश वाटतंय. घरात कोंडल्यासारखं वाटतं. मेडिकलमध्ये आला का जरा निवांत. घरात पोराला उचलून बाबा हालत खराब होते. किती मोठं काम चालवलं पण पोराला सांभाळता नाही येणार. कोणाचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे प्रेझेंट जगा. पुढे फ्युचर करता तुम्ही प्रेझेंट विसरून जाता. तेवढं लक्षात ठेवा. जी मजा मारायची आहे ना, आजच्या दिवसात मारायची, उद्याचा दिवसच बघायचा नाही. काय आता ते अजित पवार सर गेलते, डायरेक्ट प्लेन क्रॅश झाली. त्यांना तरी माहीत होतं का घरातून बाहेर निघताना का मी रिटर्न येईल का नाही? पूर्ण फॅमिलीचा ना. त्यामुळे 2 पैसे कमी कमवा, पण फॅमिलीला टाईम द्या कधी पण. फॅमिली इम्पॉर्टंट आहे, बाकीच्या गोष्टी नंतर. काहीच नाही ना का ते आजारी होते, काय होतं, अपघातामध्ये गेले. कोणाची काहीच गॅरंटी नाही. उलट आजकाल म्हातारे जगतात ना, तरणी मरतात. आयुष्य आहे तसा, आता एक गोष्ट सांगते तुम्हाला, आयुष्य आहे तसा जगून घ्या. आज करेल, उद्या करेल, परवा करेल. मृत्यू काय तुम्हाला सांगून नाही येणार. त्यामुळे आहे तेवढे एन्जॉय करून घ्या आयुष्य. कोण आपल्याला काय बोललेलं याचा थोडा पण विचार नका करू. वरती गेल्यावर काय ती काय आपल्याला विचारायला नाही येणार तू हे का केलं आणि तू ते काय केलं. आपल्या मनाला जे आजची जी घटना झाली ते थोडी त्या साहेबांना तरी माहीत होतं का आज माझ्यासोबत असं होणार आहे. त्यामुळे आपल्याबद्दल कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आपली लाईफ एकदम निवांत, एकदम हॅप्पी जगून घ्या. आणि इथं माझे काका मला भेटायला आलते. खूप दिवस आले नव्हते ना म्हणून. काय बाबा काय बघता? जेवलं का? काय जेवलं? जेवलो काय? बाबू काय करतो? बाबू झोपले. मग काय झाली का पेन्शन? जमाना पडला.
झाली का बाबांचा चेहराच बघायचा नुसता हसतू ना हसतू हा, मग? असं काय नाही. मग आ? तोंड पाडू. आ? मी काय तोंड पाडायचं काय? बाबांचा रिचार्ज संपलाय म्हणून बाबाही तोंड पाडून बसलत, नाही तर मग बाबांचं चालू असता याला कर त्याला कर बाबांचा फोन चालू. करून काम नको. मग तुम्ही मला शिकवा. याला त्याला काय करते? मोबाईल बघितला तर एक एक तास फोनवर बोलतात. मग काय? एक तास. हो, एक तास द्यायला बोलायला नाही. मोबाईलचा मी त्याच विचार करते बाबा एवढं शांत कसं काय बसलं आज. बाबांचा मोबाईलचा रिचार्ज संपलाय ना. हो, मग ते मारून त्याच्यात काय एवढं नाही मारणार, काय फरक नाही. मग जाऊ दे, आज रिचार्ज संपलाय ना, पुढचे 10 दिवस रिचार्ज मारायचा नाही. 300 झालं, मारी. मग तुम्हाला राहाल का एक दिवस तरी. आजच ते बाहेर गेलतो बोलले आता रात्री मारते. मग आमच्या बाबांचा टाइमपास करण्याची पद्धत बघा. दुसऱ्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे ना, बाबांचा रिचार्ज संपलाय, मग कसा तरी टाइम घालवायला पाहिजे ना. मग बघतो कढी मजबूत आहे का नाही. असं कढी माझ्या हाताचं वजन घेऊ शकते ना, हे चेक करतायत ते. नंतर बघा आता शांत माझ्याकडे बघते, परत त्या कढीकडे बघ. शेठ ए रुद्रा शेठ बसवत नाही का आता तुला. आ लगा दवाखान्यात. ए रुद्रा तो कोण आहे मग झोपलाय तो. काय झोप? हाय कर आ. मम्मी बी होती. काय रे ऐ मांडू. ओय, पांड्या बघ. आता तुम्ही फक्त बाबूचे एक्सप्रेशन बघा. बाबूला मी हाजमोला खायला देते, पहिल्यांदा तो नाही नाही करतो, फक्त खाल्ल्यावर त्याचे एक्सप्रेशन बघा, बाकी काहीच नाही. इथं मामा अंशू खेळतोय, दोघं पण किती मस्ती करतात बघा. अंशू मामासोबत कम्फर्टेबल असतो, हा बारका मामा आहे ना म्हणून. मेडिकल मध्ये दूध प्यायला बेटा. काव काव झाला, मामाला बोलाव. हे माल बनला नाही, नंतर बदाम सुकत केलं तरी. आजी तुला नाही देत बाबू, इकडे बा. सुरू करते वरती झाली, मला आमू झाला, डमू झाला. खावा नियंत्रण ठेवावं लागते. माना लाडी गोडी लावायला घेतले. मामा मला एकाने तरी पोर द्या, नाही तर आहे तिसरा मामा. गुड नाईट गाईज, गुड नाईट कर ना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब करा, लाईक शेअर. गुड नाईट गाईज, झोपून घ्या आता, खूप रात्र आले. जास्त मोबाईल नका बघत जाऊ, हा, आणि डोळ्यांना त्रास होईल. डोळ्यांना त्रास होईल, डोका दुखू शकतो आपला. हा, तर आता तुझा स्क्रीन टाइम किती आहे? उद्या भेटू तुम्हाला. स्क्रीन टाइम किती आहे तुझा? लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला, व्ह्यूज वाढवा, तुझे स्क्रीन टाइम तिथे सपोर्ट करत राहा असंच. अरे शाबास रे माझ्या पठ्ठ्या.